नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 49. प्रल्हादचा निर्णय एका अर्थी योग्यच होता, कारण इतकी मोठी रक्कम जमा करणे त्याच्या अवाक्याबाहेर होते. तिथे उपस्थित कोणालाच त्याची अवस्था पाहवत नव्हती, पण सर्वजण हतबल झाले होते. कारण मनात असूनही ते 75 लाख रुपये जमा करू शकत नव्हते. प्रल्हाद तसाच भरल्या डोळ्यांनी जायला निघाला. आज तो खऱ्या अर्थाने हरला होता. आम्हाला 2 महिन्यांचा अवधी दे, तुला तुझे पैसे मिळून जातील, शारदा म्हणाली. तशी प्रल्हादची पावलं जागीच थबकली. तुम्ही इतकी मोठी रक्कम कशी काय जमा करणार? उगाच स्वतःला त्रास होईल असं वागू नका. जमीन गेली तर जाऊ द्या. मला जमिनीपेक्षा तुम्ही दोघे महत्त्वाचे आहात, सुलोचनाबाई डोळ्यांना पदर लावत म्हणाल्या. आई बरोबर बोलत आहे शारदा. उगाच मनात खोटी आशा बाळगू नको. याचा आपल्याला त्रास होईल. आता हा विषय इथेच थांबवा. आपल्याला जमीन नको आहे, प्रल्हाद ठामपणे म्हणाला. त्याचा निर्णय काय असणार हे अक्षयला माहीत होतं. माझा निर्णय झाला आहे, जो कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. आपल्याला प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? जर यावेळी आपण काहीच हालचाल केली नाही तर पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येईल. शारदा ऐकणार नाही हे प्रल्हादला माहीत होतं. माझी थांबण्याची मुळीच इच्छा नाही, पण दादाने आजपर्यंत माझ्यावर खूप उपकार केले आहेत. त्याची परतफेड म्हणून मी तुम्हाला 2 महिन्याचा अवधी देतो, पण त्यानंतर मी एक क्षणही थांबणार नाही. अक्षय तर असा बोलत होता जसं काय तो प्रल्हादवर उपकार करत आहे. आलेली मंडळी आपापल्या घरी निघून गेली. गणपत मामा आणि छाया मामी थांबले होते. यावेळी सुलोचनाबाईला तेच सावरू शकत होते. अक्षयने सोनालीला इशारा केला तसे दोघे बाहेर जाण्यासाठी निघाले. थांब अक्षय, शारदाने आवाज दिला तसा तो थांबला. शारदाने आपले डोळे पुसले व त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. तुम्हा भावंडांमध्ये बोलायला मला खरंच आवडत नाही, कारण किती केलं तरी तुम्ही दोघांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला आहे. पण आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. पण ज्या दिवशी प्रल्हाद तुला माफ करतील तो दिवस माझा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, शारदा म्हणाली. तसा प्रल्हादसोबत घरातील सर्वांना हादरा बसला. कारण तिने जो निर्णय घेतला होता त्यामुळे दोन्ही भावांची कायमची ताटातूट होणार होती. तिच्या बोलण्याचा कोणावर काय परिणाम झाला असेल माहीत नाही, पण शारदाने पहिल्यांदा अक्षयला विचार करण्यास भाग पाडलं होतं. सकाळपासून कोणाच्या पोटात पाण्याचा थेंब गेला नव्हता. छाया मामीने स्वतःच्या हाताने रात्रीचं जेवण बनवलं होतं. घरातील परिस्थिती पाहता कोणाच्याही घशाखाली घास उतरणार नव्हता, पण असं उपाशी राहून प्रश्न सुटणार नाही हे तिला माहीत होतं. या घराने नेहमीच मुक्त हाताने गणपत मामाला मदत केली होती, म्हणून घरामध्ये सर्वांचे उतरलेले चेहरे छाया मामीला पाहवत नव्हते. अजून कोणी आलं नाही? गणपत मामा
स्वयंपाकघरामध्ये आले. मला तर काहीच समजत नाही. कोणत्या तोंडाने सर्वांना जेवायला बोलावू? घरातलं वातावरण पाहता माझ्याच घशाखाली घास उतरणार नाही. मग ज्याच्यावर संकट आलं आहे त्यांची काय अवस्था झाली असेल? तुम्हीच सांगा. मला तर प्रल्हादची अवस्था पाहावत नाही. त्यात वंश आसवं गाळत बसले आहे. स्वतःचा पोटचा पोरगा जेव्हा स्वार्थी वागतो तेव्हा त्या माऊलीच्या जीवाची काय अवस्था होत असेल आपण तर विचारही करू शकत नाही, छाया मामी म्हणाली. तसं गणपत मामाला वाईट वाटलं. आईंना आधार देण्यासाठी आपण आहोत. घरातील एक माणूस चुकीचं वागला म्हणून काही फरक पडत नाही, कारण घरातील बाकी सदस्य एकमेकांना आधार देण्यासाठी खंबीर आहे. त्यामुळे आपल्याला खचून चालणार नाही. शारदा आतमध्ये आले. आज तू आहे म्हणून प्रल्हादला योग्य रस्ता दाखवत आहे, नाहीतर अक्षयने त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा उचलला असता, गणपत मामाने सांगितले. तुमच्याजवळ एक विनंती होती. काही दिवस तुम्ही आमच्या सोबत राहिला असता तर बरं झालं असतं, कारण यावेळी आईंना तुमची गरज आहे. तुम्हीच त्यांची समजूत काढू शकता, कारण आजपर्यंत प्रत्येक अडीअडचणींच्या वेळी तुम्हीच त्यांना आधार दिला आहे, शारदा म्हणाली. तसा दोघांनी होकार दिला, कारण यावेळी गणपत मामाला आपल्या बहिणीची काळजी सतावत होती. शारदाने सुलोचनाबाई, प्रल्हाद आणि अनुला जेवायला बोलावले. यावेळी कोणाचीही जेवण करण्याची इच्छा नव्हती, पण तिच्या आग्रहाखातर त्यांना यावे लागले. घडल्या प्रकारामुळे अनु बावरली होती, त्यामुळे शारदाला तिची चिंता जास्त वाटत होती, कारण या सर्वांचा परिणाम तिच्या अभ्यासावर होणार हे तिला माहीत होतं. मिस्टर रावळ, सोमनाथ, अक्षय आणि सोनाली सर्वजण एका हॉटेलमध्ये जमले होते. यावेळी सोमनाथला जो आनंद झाला होता तो शब्दात सांगण्यासारखा नव्हता. तो तर मोठमोठ्याने हसत सुटला होता. काय मग मिस्टर रावळ, मी ऐकलं आहे की तुम्ही 75 लाखाची जमीन विकत घेणार आहात. सोमनाथ अजूनही पोट धरून हसत होता. अरे गप्रे सोम्या, त्या प्रल्हादची बायको वकील आहे हे आधी सांगायला काय झालं होतं? ती मला इन्कम टॅक्सची धमकी देत होती, मिस्टर रावळ म्हणाले. तसा तो पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागला. ही तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सर्वांना समजलं असतं की तू किती फाटका आहेस. सोमनाथचे स्वतःवर कंट्रोल करणे मुश्किल झाले होते. आता ही मस्करी बंद करा आणि पुढे काय करायचं ते सांगा, कारण मला नाही वाटत दादा 75 लाख रुपये जमा करू शकतो, अक्षय म्हणाला. हे तुझ्यापेक्षा जास्त मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्याने स्वतःला विकलं तरी इतकी मोठी रक्कम तो कधीच जमा करू शकणार नाही. म्हणून तर आपण हा डाव रचला आहे. त्याने आपल्याला जो मानसिक त्रास दिला आहे तोच आपण त्याला देणार आहोत, सोमनाथ म्हणाला. याचा आपल्याला काय फायदा? जाऊबाईने 2 महिन्यांची मुदत मागितली आहे. आता आपल्याला 2 महिने थांबावं लागेल. सोनालीला वैताग आला होता, कारण तिला लवकरात लवकर या जंजाळातून बाहेर पडायचं होतं. मी बऱ्याच पार्टीसोबत जमिनीविषयी चर्चा केली, पण कोणीही 40 लाखापेक्षा जास्त द्यायला तयार नाही. म्हणून तर आपण ही अट घातली होती. आपण 2 महिने थांबलो तरी आपला काहीच तोटा होणार नाही, कारण जमिनीच्या किमती या दिवसेंदिवस वाढत राहतात. उलट 2 महिन्यानंतर
आपण 1-2 लाख रुपये वाढवून घेऊ शकतो. तोपर्यंत वाट पहा, कारण तुम्ही शारदाला शब्द दिला आहे. सोमनाथचं बोलणं एका अर्थी बरोबर होतं. ती मॅडम ज्या पद्धतीने बोलत होती त्यावरून मला तरी वाटत होतं की ती 75 लाख रुपये देऊ शकते. मिस्टर रावळ म्हणाले, असं जर झालं तर जॅकपॉट लागला. म्हणून समज 7.5 एकर जमिनीचे 75 लाख रुपये मिळत असतील तर आपले अक्षयदादा फायद्यात राहतील, सोमनाथ म्हणाला. म्हणून सोनालीच्या मनामध्ये आशा उत्पन्न झाली होती. शारदाने 75 लाख रुपयांचा बंदोबस्त केला तर हे त्यांच्याच फायद्याचं असणार होतं. त्यामुळे 2 महिने थांबायला काहीच हरकत नव्हती. सकाळी अनु कॉलेजसाठी निघाली होती. तितक्यात शारदा बाहेर आली. तुझी बॅग भर. आजपासून तू माझ्या घरी राहायला जाणार आहे. या विषयावर माझे बाबांसोबत बोलणं झालं आहे. तिथे तुला कसलाही त्रास होणार नाही. शारदाने कोणालाही न विचारता हा निर्णय घेतला होता. कशाला उगाच त्रास करून घेते, तिला इथंच राहू दे की, सुलोचनाबाई म्हणाल्या. छाया मामीसोबत त्या तिथेच बसल्या होत्या. आपल्या घरातील सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. याचा परिणाम अनुच्या अभ्यासावर झालेला मला चालणार नाही. म्हणून जोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत अनु माझ्या माहेरी राहील. बाबांना आवडेल आणि तिच्यामुळे आमच्या श्यामलीची कमी भरून निघेल, शारदा म्हणाली. तशी अनुने रडतच तिला मिठी मारली. आपली वहिनी आपल्या भल्याचा विचार करते हे पाहून तिला भरून आलं होतं. छाया मामी आणि सुलोचनाबाई यांचेही डोळे पाणवले होते. तुझी वहिनी जसं सांगते तसंच कर. ती तुझ्या भल्यासाठी सांगत आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नशिबाने तुला आईसारखी वहिनी मिळाली आहे. त्यामुळे कधीच तिला अंतर देऊ नको. असं समज, ती तुझी वहिनी नाही, दुसरी आई आहे. नशिबाने अशी नाती मिळतात जी रक्ताची नसून आपलं सर्वस्व होऊन जातात, सुलोचनाबाई म्हणाल्या. तशी अनु आतमध्ये निघून गेली. प्रल्हादने त्यांचं संभाषण ऐकलं होतं. अनुसाठी शारदाने घेतलेला निर्णय योग्य होता हे त्याला पटले होते. अनुचा प्रश्न मिटला होता. पण 2 महिन्यांमध्ये 75 लाख रुपये कसे जमवायचे हा यक्ष प्रश्न शारदासमोर येऊन ठेपला होता. पण ती हार मानणार नव्हती. तिच्या परीने जे काही प्रयत्न करता येईल ते ती करणार होती. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.